नमस्कार. नाशिक जिल्ह्यातीलच नव्हे तर महाराष्ट्र राज्यातील एक नामांकित शिक्षण संस्था म्हणजेच महात्मा गांधी विद्या मंदिर या संस्थेमध्ये मी विठ्ठल राजेंद्र सातपुते LVH उच्च माध्यमिक विद्यालय निमगाव तालुका मालेगाव आपणा सर्वांचे स्वागत करतो. इयत्ता 12वी विषय मराठी भाग 3 कथा साहित्य प्रकार परिचय. साहित्याचे जे विविध प्रकार पडतात त्यामध्ये प्रामुख्याने कथा, कादंबरी, कविता, नाटक या प्रकारांचा समावेश होतो. महाराष्ट्र राज्य पाठ्यपुस्तक मंडळाने इयत्ता 12वी या वर्गासाठी कथा या साहित्य प्रकाराचा समावेश केलेला आहे आणि त्याचा परिचय आपण या पाठामध्ये करून घेणार आहोत. कथा या वाङ्मय प्रकाराला तशी दीर्घ परंपरा लाभली आहे. श्रवणीयता, मनोरंजन व प्रबोधन ही कथा या वाङ्मय प्रकाराची उल्लेखनीय वैशिष्ट्ये आहेत. कथा हा वाङ्मय प्रकार समजून घेण्यासाठी कथेची पूर्वपीठिका, घटक, वैशिष्ट्ये, सादरीकरण यांची माहिती दिली जाते. कथेच्या अभ्यासातून भाषिक कौशल्य विकसित होतात, तसेच व्यावसायिक संधी उपलब्ध होतात. कथा या साहित्य प्रकाराचा परिचय व्हावा म्हणून सदर विवेचन केलेले आहे. मनुष्य आपले अनुभव व कल्पना जेव्हा दुसऱ्याला सांगू लागला तेव्हाच त्यांची गोष्ट झाली आणि त्यातून कथेचा जन्म झाला. कथा या शब्दाचा शब्दशः अर्थ गोष्ट, कहाणी, हकीकत, वर्णन असा आहे. लक्षवेधी, सोप्या, सुटसुटीत आणि रसाळ शब्दात पूर्वी गोष्ट सांगितली जात असे. या श्रवण गोष्टीतून मनोरंजन व अप्रत्यक्षपणे बोध देण्याचा प्रयत्न होत असे. मौखिक परंपरेतून सुरू झालेल्या या लिखित स्वरूपात स्थिरावलेल्या कथा या वाङ्मय प्रकाराला उत्तरोत्तर लोकप्रियता लाभत गेली. कथ म्हणजे सांगणे, निवेदन करणे. कथ या मूळ धातूपासून कथा हा शब्द रूढ झाला आहे. भारतात कथा या साहित्य प्रकाराला फार मोठी परंपरा आहे. थोडक्यात सांगायचं झालं तर कथ म्हणजे आपण जे काही सांगतो, जे काही मांडतो, जे काही निवेदन करतो त्याला कथ असे म्हणतात. आणि कथ या मूळ धातूपासूनच आज आपण कथा म्हणून ज्या शब्दाचा उच्चार करतो तो रूढ झालेला आपणास दिसतो. मग कथा या शब्दाचा अर्थ काय तर गोष्ट. गोष्ट हा शब्द आपण पूर्वीपासून ऐकत आलेलो आहोत. त्याच पद्धतीने कहाणी. कहाणी म्हणजे एखाद्या घटनेचं आपण जे वर्णन करतो. हकीकत आपल्या आयुष्यामध्ये जो काही प्रसंग घडलेला आहे त्या प्रसंगाची कहाणी सांगणं. वर्णन. जेव्हा तुम्ही सहलीला जातात आणि सहलीला काय बघितलं असा जेव्हा तुम्हाला घरी आल्यानंतर प्रश्न विचारला जातो किंवा शाळेत शिक्षक विचारतात तेव्हा तुम्ही तुमच्या प्रवासाचं किंवा तिथल्या घटनांचं केलेलं वर्णन त्याचा यामध्ये समावेश होतो. म्हणजेच कथा या शब्दांचा शब्दशः अर्थ गोष्ट, कहाणी, हकीकत, वर्णन असा आहे. आता कथानकाचा हेतू काय म्हणजे जे काही कथा सादर केली जाते, कथन केल्या जाते त्याच्या पाठीमागे काय उद्देश असतो तर त्यातून सगळ्यात महत्त्वाचा आणि पहिला उद्देश म्हणजे मनोरंजन. आता मनोरंजन कशासाठी तर पूर्वीच्या काळी मनोरंजनाची साधनं नव्हती. आज जे आपण समाज माध्यमं वापरतो ती अस्तित्वात नव्हती आणि त्यामुळे लोक टीव्हीवर, संगणकावर, मोबाईलवर वेळ घालवण्यापेक्षा एकत्रित जमायची. आपल्या आयुष्यामध्ये घडलेल्या घटना, घडलेले प्रसंग कथा स्वरूपात कथन करायची आणि त्यातनं एकमेकाचं मनोरंजन, त्यातनं शिकवण आणि काही वेळेस संस्कारही केले जायचे. आता उद्बोधनाच्या बाबत म्हणायचं ठरलं तर संतांनी मानव कल्याणासाठी सांगितलेल्या कथा. जनतेमध्ये प्रबोधन व्हावं, माणसाला माणूस म्हणून जगता यावं, चांगलं जगावं यासाठी संतांनी कथेच्या स्वरूपात आपले जे काही अनुभव आहे, आपलं जे काही ज्ञान आहे ते सर्वसामान्यांपर्यंत पोहोचवण्याचा प्रयत्न केला. संस्काराबाबत जर बोलायचं झालं तर
आपण महाराष्ट्राचे रहिवासी आणि शिवाजी महाराजांचं नाव घेतल्याशिवाय महाराष्ट्र पूर्णत्वास येत नाही. असा शिवबा जे घडले ते घडण्यामागे जिजाऊंचा मोठा वाटा आहे. मग या जिजाऊंनी शिवबांना ज्या काही बालपणामध्ये शूरवीरांच्या गोष्टी सांगितल्या, कथा सांगितल्या, त्यातनं शिवबांच्या बालमनावर संस्कार झाले आणि शिवबा घडत गेले. परंतु आज जर आपण कथेचं स्वरूप बघितलं तर त्याला एक व्यावसायिक स्वरूप प्राप्त झालेलं आहे. ज्या पद्धतीने मुलाखत, त्यानंतर संवाद लेखन असेल, सूत्रसंचालन, याला ज्या पद्धतीने व्यावसायिक स्वरूप प्राप्त झालेलं आहे त्याच पद्धतीने आज कथेला व्यावसायिक स्वरूप प्राप्त झालेलं आपणास दिसून येते. आता पुढे कथा म्हणजे नेमकी काय ते आपण बघूया. प्रारंभी एखादी शिकवण देण्यासाठी, बोध देण्यासाठी कथालेखन केले गेले. नंतर मनोरंजन करण्यासाठी किंवा एखादा विचार, भावना, चित्ताकर्षक घटना वाचकांपर्यंत पोहोचवण्यासाठी कथा लिहिल्या जाऊ लागल्या. कथेत घटना असतात, कथानक असते, तिच्यात पात्रे असतात, स्थळ, काळ, वेळ यांचाही उल्लेख कथेत असतो. कथेच्या विषयानुसार तिच्यात विशिष्ट वातावरणही असते आणि समर्पक अशी निवेदन शैली असते. कथेतील पात्रांच्या परस्पर संबंधातून निर्माण झालेले ताणतणाव, संघर्ष आणि गुंतागुंतही कथेत असते आणि या सर्वांचा एक उत्कर्ष बिंदूही असतो कथेत. अर्थात या सर्व घटकांनी युक्त अशा कथेला समर्पक शेवटही असतो, तसेच एक सुयोग्य आणि उत्तम शीर्षकही असते. आता याबाबत बोलायचं झालं तर कथेमध्ये घटना असली पाहिजे, कथानक असले पाहिजे, पात्र असले पाहिजे, स्थळ असलं पाहिजे, वेळ असलं पाहिजे, काळ, ह्या सगळ्या गोष्टींचा समावेश कथेत होतो आणि हे सगळं एकत्र आलं तरच आपण त्याला कथा म्हणू शकतो. आता प्रत्येक कथेनुरूप त्याचं जे काही महत्त्व आहे ते वेगवेगळं आहे. एखाद्या कथेमध्ये घटना महत्त्वाची असू शकते, तर एखाद्या कथेमध्ये त्यातली पात्र महत्त्वाची असू शकतात. पण कमी जास्त प्रमाणात हे सगळे घटक जेव्हा समाविष्ट झालेले असतात त्या निवेदनाला आपण कथा असं म्हणूया. थोडक्यात सांगायचे तर कथा म्हणजे एका विशिष्ट स्थलकाली पात्रांच्या परस्पर संबंधातून घडलेल्या घटनांचे एखाद्या विशिष्ट हेतूने केलेले उत्कंठावर्धक चित्रण म्हणजे कथा. आता विशिष्ट स्थलकाली म्हणजे तिथं एखादं स्थळ असलं पाहिजे, त्याला काहीतरी काळ असला पाहिजे, त्यामध्ये पात्र असली पाहिजे, त्या पात्रांचा एकमेकाशी संबंध असला पाहिजे आणि जी काही घटना आहे घडून गेलेली असली पाहिजे. कारण भूतकाळातील घटनांवरच कथा आधारित असतात. मग त्याच्या पाठीमागे अजून काहीतरी हेतू असला पाहिजे. उदाहरणार्थ आपण भूताचा जन्म घेऊया. आता भूताचा जन्म ही कथा जेव्हा आपण ऐकतो तेव्हा त्याच्यामध्ये स्थळ दिलेलं आहे. स्थळ काय आहे? डोंगर आहे, पांघरणीचं झाड आहे. काळ काय आहे? तर रात्र अमावस्याची आहे. पात्र तुकाराम लांडगे आहे, पाहुणा आहे. परस्पर संबंध काय? तर ते दोघं कशा पद्धतीचं वर्तन करतात, घाबरतात, एकमेकाचा संबंध त्यातून घडलेला आहे. घटना काय आहे की त्यांना भूत दिसतं आणि विशिष्ट हेतू जेव्हा आपण विचारात घेतो तेव्हा काय तर जनतेमध्ये, माणसामध्ये, समाजामध्ये आजही जी काही मोठ्या प्रमाणात अंधश्रद्धा आहे ती अंधश्रद्धा घालवण्याचा हेतू किंवा ही कशी भूताचा जन्म कशा पद्धतीने होतो आणि समाजामध्ये भूत ही संकल्पना कशा पद्धतीने रूढ झालेली आहे हे सांगण्याचं काम दमा मिरासदार ह्या कथेच्या माध्यमातून करतात. उत्कंठावर्धक चित्रण. आता उत्कंठा जेव्हा तुकाराम लांडगे चालू लागतो, पुढे जाऊन ते एका पिंपरणीच्या झाडाखाली थांबतात. ती पिंपरणीच्या झाडाखाली थांबल्यानंतर तुकाराम लांडगे जेव्हा बाजूला जातो तेव्हा पाहुणा तिथे नसतो. तिथून आल्यावर पाहुणा तिथे येतो तेव्हा तुकाराम लांडगे जागेवर नसतो. मग पुढे काय? ही जी उत्कंठा आपल्याला लागलेली असते याचं कथाकाराने केलेलं व्यवस्थित कथन. आपण या सगळ्या घटनांचा समावेश जेव्हा एका ठिकाणी निर्माण होतो तेव्हा त्याला कथा असं म्हटलं जातं. अर्थात
प्रत्येक कथेत हे सर्वच घटक असतीलच आणि त्यांचे प्रमाणही सारखे असेल असे म्हणता येणार नाही. एखाद्या कथेत पात्रांना प्राधान्य असेल तर एखाद्या कथेत प्रसंगांना. कधी लेखकाचा दृष्टिकोन अधिक महत्त्वाचा असू शकतो तर कधी कथा वातावरण निर्मितीचा हेतू लक्षात घेऊन लिहिली जाऊ शकते. तीच गोष्ट विचारांची आणि भावनांची असू शकते. थोडक्यात कथा म्हणजे केवळ प्रसंगांचे वर्णन नव्हे, केवळ व्यक्तीचे चित्रण नव्हे, निव्वळ दृष्टिकोन किंवा एकाच विचाराचा परिपोष नव्हे, तर कथा म्हणजे पात्रे, प्रसंग, संघर्ष, गुंतागुंत, वातावरण, विचार, भावना, निवेदन शैली अशा सर्वांचे एक सुसंघटित प्रकटीकरण होय. म्हणजे काय तर कथा फक्त सांगायची म्हणून सांगितल्या जात नाही, तर ती कथा सांगण्यापाठीमागे काही हेतू असला पाहिजे, काही उद्देश असला पाहिजे. आणि डायरेक्ट तो उद्देश सांगितला तर तो जे काही प्रेक्षक आहे, जे काही वाचक आहे त्यांच्या मनाला तो भावणार नाही. म्हणून त्यामध्ये पात्र असली पाहिजे, प्रसंग असला पाहिजे, त्या पात्रांमध्ये संघर्ष आला पाहिजे, त्या विषयामध्ये गुंतागुंत दिसली पाहिजे, वातावरणाची निर्मिती झाली पाहिजे आणि काय जो आपला विचार आहे तो विचार त्यातनं प्रगट करता आला पाहिजे, भावना त्यामध्ये दडलेल्या असल्या पाहिजे. आणि हे सगळं करणारा जो काही निवेदक आहे त्याचं निवेदन व्यवस्थितपणे आणि सुसंघटितपणे असलं पाहिजे. तेव्हा ह्या गोष्टी वाचकांच्या मनावर मोठ्या प्रमाणात परिणाम घडवतात. ह्या सर्वांचा विचार ज्या ठिकाणी होतो त्याला आपण कथा असे म्हणतो. पुढचा मुद्दा आहे कथेची पूर्वपीठिका. 1890मध्ये श्रेष्ठ कादंबरीकार हरिनारायण आपटे यांनी करमणूक या साप्ताहिकाची सुरुवात केली. या साप्ताहिकातून त्यांनी दैनंदिन जीवनाशी संबंधित साध्या व हृदयस्पर्शी कथा प्रकाशित केल्या. आता आज आपण जो कथा शब्द किंवा कथा हे साहित्य आज आपल्याला प्रचलित दिसतं त्याची खऱ्या अर्थाने 1890पासून हरिनारायण आपटे यांनी सुरुवात केली. पुढे कथेच्या स्वरूपात कालानुरूप बदल होत गेले असे आणि अभिव्यक्तीत परिवर्तन होऊन कथा सामर्थ्यवान झाली. अधिकाधिक विषयांना स्पर्श करत ती बहुआयामी होत गेली. लेखन तंत्रातही प्रयोग झाले. बदल होणं आणि तो स्वीकारणं ही काळाची गरज आहे. ज्या पद्धतीने कथा समाज बदलत गेला, समाजाच्या अभिरुची आवडीनिवडी बदलत गेल्या, त्याप्रमाणेच काळानुरूप कथेमध्येही बदल होत गेले. तिचं लिहिण्याचं तंत्र, मांडण्याचं तंत्र यामध्येही आज बदल झालेला आपणास दिसून येतो. त्यानंतर ग्रामीण कथा, दलित कथा यांनी कथा वाङ्मयाला समृद्ध केले. स्त्री शिक्षणाच्या प्रसाराचा प्रभाव साहित्यावरही झाला. स्त्रियांचे अनुभव कथेच्या माध्यमातून व्यक्त होऊ लागले. त्यामुळे एकूणच कथेचा प्रवाह आणि आशय दोन्ही वृद्धिंगत होत गेले. अशी ही जीवनाचे विविध अंगी दर्शन घडविणारी कथा आजही वाचकांना आकृष्ट करते. आपण जर बघितलं तर स्वातंत्र्य प्राप्तीनंतर शिक्षणाच्या जे काही सार्वत्रिकरण झालं, सर्वसामान्यांना शिक्षण उपलब्ध झालं आणि ते उपलब्ध झाल्यानंतर त्यांनी आपले जे काही अनुभव आहे, आपली काही जीवन पद्धती आहे, आपल्या वाट्याला आलेले जे काही भोग आहे, सुख असेल, दुःख असेल, आनंद असेल, ह्या सगळ्या गोष्टी कथेच्या माध्यमातून मांडण्याचा प्रयत्न केला. त्याचबरोबर 1960 नंतर ग्रामीण व दलित कथा समृद्ध झाल्या. याचं कारण महाराष्ट्र राज्याच्या स्थापनेनंतर ग्रामीण भागामध्ये सर्वसामान्यांमध्ये शिक्षणाचं वारं पोहोचलं. ग्रामीण भागावर विशेष लक्ष दिलं गेलं आणि त्यामुळे ग्रामीण भागातील जो काही शेतकरी आहे, जे काही आलुतेदार बोलुतेदार आहे, यांनी कथेच्या माध्यमातून आपलं जीवन, आपल्या व्यथा मांडल्या आणि त्यातूनच ग्रामीण व दलित कथा समृद्ध होत गेल्या. स्त्रीच्या बाबतही तसंच म्हणता येईल. जेव्हा स्त्री शिक्षणाला चालना मिळाली आणि शिक्षणामुळे त्यांना त्यांच्यावर होणारा अन्याय, अत्याचार याची जाणीव झाली आणि मग त्यांनी लेखणीच्या माध्यमातून आपले दुःख, वेदना, आनंद मांडण्यासाठी कथेचा आधार घेतला. ही झाली कथेची पूर्वपीठिका. आता आपण बघूया कथेचे घटक. कथेचे प्रमुख 7 घटक आहे. त्यामधला पहिला कथाबीज. कथाकार त्याच्या प्रतिभाशक्तीने एखाद्या घटनेत वास्तवाचे व कल्पनेचे रंग भरतो. हे करताना तो निसर्ग, समाज, सांस्कृतिक संदर्भ, वातावरण इत्यादी घटकांचे साहाय्य घेतो.
या सर्व घटकांच्या मदतीने घटना मालिकेचे कथात्मक साहित्यात रूपांतर करतो. म्हणून कथेत घटना हा महत्त्वाचा भाग ठरतो. कथेत या मूळ घटनेलाच कथाबीज असे म्हणतात. म्हणजे कथाकाराला जे काही सांगायचं आहे, जो काही बोध आपल्याला द्यायचा आहे, त्याचा जो काही विषय आहे, जी काही घटना आहे त्या घटनेवर कथाकार जे काही बोलणार आहे ती त्या ठिकाणी महत्त्वाची असते. म्हणून त्यास कथाबीज असं म्हटलं गेलं आहे. दुसरा मुद्दा आहे कथानक. कथानकात घटना, प्रसंग, पात्रांच्या कृती, स्वभाव वैशिष्ट्ये, वातावरण इत्यादींचे तपशील हळूवारपणे उलगडत जातात. कथेत कथानकातील घटनांचे एकत्रीकरण केले जाते. या एकत्रीकरणातून कथेची मांडणी आकाराला येते. हे कथानक उलगडताना त्यातील प्रवाहीपणही जपले जाते. कथाकाराच्या मनात कथेच्या अनुषंगाने निर्माण झालेला भावाशय वाचकांपर्यंत पोहोचविण्यासाठी कथन करणे हे कथानकाचे प्रयोजन असते. हा जो घटक आहे, ह्या घटकाचा उपयोग कशासाठी होतो? तर जो काही हेतू आहे, जो काही उद्देश आहे, जे काही प्रयोजन आहे ते वाचकांपर्यंत, ऐकणाऱ्या श्रोत्यांपर्यंत व्यवस्थितपणे पोहोचलं पाहिजे. त्यासाठी कथानकाची भूमिका या ठिकाणी महत्त्वाची असल्याचं आपणास दिसून येतं. पुढचा घटक आहे पात्रचित्रण. पात्रचित्रण हा कथेचा महत्त्वपूर्ण घटक आहे. पात्रचित्रणातून कथेचा आशय पुढे पुढे जात राहतो. कथाकार एखाद्या पात्राची वृत्ती, कृती, उक्ती, भावना, विचार, कल्पना, संवेदना, जीवनदृष्टी, जीवनपद्धती इत्यादींच्या चित्रणातून त्या व्यक्तीची शब्दरूप प्रतिमा तयार करत असतो. या शब्दरूप प्रतिमेला पात्र असे म्हणतात. कथेतील पात्रांना वास्तवातील माणसाप्रमाणे रेखाटले जाते. म्हणून वाचकांची त्या पात्रांशी जवळीक साधली जाते. ही पात्रे कथाकाराची स्वनिर्मिती असते. म्हणजे काय? तर जे काही पात्र कथाकार उभं करणार आहे, साकारणार आहे, त्याच्यामध्ये जिवंतपणा वाटला पाहिजे. ते पात्र जे आहे त्यातनं जे काही कथानक आहे ते पात्रांच्या माध्यमातून पुढे पुढे सरकत असतं. आणि ही कला ज्या कथाकथन करणाऱ्याला किंवा लेखनाला जमली तर ती कथा उत्कृष्ट कथा म्हणून नावारूप असेल. थोडक्यात सांगायचं झालं तर पात्राचं जे काही चित्रण आहे ते कथाकाराला चित्रित करता आलं पाहिजे, ते मांडता आलं पाहिजे. पुढचा घटक आहे वातावरण निर्मिती. कथेला स्थळ काळाबरोबरच सामाजिक, भौगोलिक, सांस्कृतिक, राजकीय इत्यादींनी युक्त वातावरण असते. या वातावरणाचा वाचकांवर परिणाम होऊन तो कथानकाशी एकरूप होतो. वातावरणाचा पट जितका सघन तितकी कथा सकस होते. सघन म्हणजे काय? तर एक संघ. आता वातावरण निर्मिती कुठली आपल्याला बघा ना, एखाद्याला एखादी गोष्ट सांगायची आहे. फॉर एक्झाम्पल, विद्यार्थ्यांना मला शिक्षणाचे महत्त्व पटवून द्यायचं आहे. विद्यार्थी पीटीचा तास आहे, विद्यार्थ्यांना खेळायला जायचं आहे. विद्यार्थ्यांची मानसिकता पूर्णपणे खेळाकडे आकर्षिली गेली आहे. आणि अशा वेळेस मी त्यांना जबरदस्तीने वर्गात बसवून जर शिक्षणाचं महत्त्व सांगण्यासाठी गेलो तर ते विद्यार्थ्यांच्या पचनी पडणार नाही. कारण वातावरण निर्मिती विद्यार्थ्यांमध्ये अशा पद्धतीने निर्माण झालेली आहे की त्यांना खेळाचा आस्वाद घ्यायचा आहे. त्याच पद्धतीने कथाकाराने सुद्धा कथा सादर करताना जे वातावरण आहे, जो माहोल आहे, ज्या पद्धतीने ती कथा सामाजिक स्वरूपाची आहे, भौगोलिक आहे, सांस्कृतिक आहे की राजकीय आहे, या सगळ्यांचा विचार करून त्या संदर्भातलं वातावरण निर्माण करून मग कथा सादर केली तर ती कथा जास्त प्रभावी ठरते. नाट्यमयता, संघर्ष. कथेत चांगल्या वाईटांचा संघर्ष असतो. त्यातूनच नाट्यमयता निर्माण होते. या संघर्षातूनच कथा उत्कर्ष बिंदूपर्यंत पोहोचते. कथेत प्रत्येक वेळी संघर्ष किंवा नाट्य हे वाईट घटनांचेच असते असे नाही, तर आनंद आणि सुखात्मक घटनांतूनही नाट्यमयता निर्माण होते. कथेच्या शेवटी कथेतील अनुभवांचा, घटनांचा उत्कर्ष बिंदू नाट्यपूर्ण रीतीने साधता येतो, पण तरीही कथानकाच्या ओघात स्वाभाविकपणे झालेला शेवट वाचकाला आकर्षित करतो. आता या ठिकाणी आपण सिनेमा बघतो. सिनेमा हा काही सरळ एक मार्गी चाललेला आपल्याला दिसत नाही. त्यामध्ये
जो काही विलन असतो, हिरो असतो, यांच्यामध्ये संघर्ष येतो, क्लायमॅक्स येतो आणि त्यातनं ही जी काही स्टोरी असते सिनेमाची ती पुढे 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 सरकत असते. त्याच पद्धतीने आपल्या कथेमध्ये सुद्धा ह्या गोष्टी येतात आणि त्यातनं कथा अजूनच दर्जेदार होत जाते. संवाद. कथेतील संवाद हे चटपटीत, आकर्षक, वाचकाच्या भावविश्वाला स्पर्श करणारे आणि कथानकाला प्रवाही ठेवणारे असतात. पात्रांच्या स्वभावधर्मानुसार व परिस्थितीजन्य घटकानुसार संवाद लिहिले जातात. या संवादात लय व आंतरिक संगती महत्त्वाची असते. संवादातून रसनिर्मिती आणि रस परिपोष होत असतो. अर्थपूर्ण संवाद कथेला वेगळी उंची प्राप्त करून आपण तमाशा ही लोककला जेव्हा बघतो, ऐकतो, त्यातले संवाद हे प्रेक्षकांच्या मनाला भावतात. याचं कारण त्यामध्ये असलेला चटपटीतपणा, त्यांची मांडण्याची शैली, विनोदाचं त्याला दिलेली जोड, हे जसं तमाशामध्ये तो संवाद चालतो त्याच पद्धतीचे संवाद कथेमध्ये आपणास दिसून येतात. मग हे संवाद जेव्हा चटपटीत असतील, वाचकाच्या प्रेक्षकांच्या मनाला भावणारा असेल तर ते कथानक अजूनच उठवदार होतं. म्हणून कथेचे जे काही घटक आहे त्यामध्ये संवादालाही महत्त्वाचं स्थान असल्याचं आपणास दिसून येते. कथेचा शेवटचा घटक आहे भाषाशैली. कथानक भाषेच्या मदतीने साकार होत असते. कथेतील पात्रांच्या स्वभाव वैशिष्ट्यानुसार व कथेतील वातावरणानुसार भाषेची योजना केली जाते. कथाकार त्याचा दृष्टिकोन, त्याचे अनुभव घेण्याची पद्धत यानुसार कथेचे भाषारूप आणि शैलीविशेष निश्चित होत जातात. कथा लिहिताना साधारणतः प्रमाण भाषा आणि बोलीभाषा यांची सरमिसळ केली जाते. तसेच कथा पूर्णपणे बोलीभाषेतही लिहिली जाते. आता उदाहरणार्थ पुण्यातला एखादा प्रसंग आहे आणि जे काही पात्र आहे, जो काही प्रसंग आहे, त्या प्रसंगामध्ये खानदेशातील एखादं पात्र येत असेल तर त्या पात्राच्या तोंडी पुणेरी किंवा प्रमाण भाषेपेक्षा जेव्हा बोलीभाषा टाकल्या जाईल तेव्हा ते पात्र अजूनच उठवदार दिसेल. म्हणून जी काही भाषा आहे त्या भाषेची शैली, तिची लय, तिचा ताल, तिचा सूर हा कथाकाराने जर सांभाळला तर कथा आकर्षक होण्यास मदत होते. वरील सर्व घटकांशिवाय प्रारंभ, मध्य आणि शेवट असे कथेचे सर्वसाधारण 3 टप्पे मानले जातात. कथेची सुरुवात कधी विरोधाभासातून, कधी पात्रांच्या परस्पर विरोधी भूमिकातून, तर कधी परिस्थितीजन्य प्रसंगातून होत असते. ही सुरुवात जितकी नाट्यपूर्ण, जितकी उत्कट, तितकी वाचकांची उत्कंठा अधिक तीव्र होते. ही उत्कंठा कथेच्या शेवटपर्यंत कायम राखली जाते. कथेच्या रचनाबंधाला यामुळे सौंदर्य प्राप्त होते. कथालेखनात कथेच्या वरील घटकांबरोबरच शीर्षकाचे महत्त्वसुद्धा अनन्यसाधारण आहे. सूचक व अर्थपूर्ण शीर्षक कथेचा आशय उलगडण्यास मदत करते. म्हणजे जर पूर्ण कथा वाचण्याऐवजी फक्त आपल्याला त्यातनं काय बोध आहे हे जर लक्षात घ्यायचं असेल तर त्यासाठी शीर्षक वाचकांना मदत करते. या ठिकाणी कथेचे घटक हा मुद्दा संपलेला आहे. पुढील मुद्दा आपण पुढील लेक्चरला बघूया.